समर्थ रामदासांचे मनाचे श्लोक बालपणापासून साऱ्या मराठी माणसांच्या कानावर पडत असतात. शाळा, देवालये, घरातील अनेक वयस्कर मंडळींच्या तोंडी हे श्लोक असतात. समर्थांनी हा मनाला केलेला उपदेश आहे. वेद, उपनिषदे, भगवद्गीता ज्यांनी निर्माण केली त्या साऱ्यांना मनाचे महत्त्व कळले होते. प्रत्येक जीवाच्या आत दडलेले मनच सारे काही घडवून आणीत असते, पाहत असते, नोंदवीत असते. संत महंतांना याची जाणीव होती. वेदोत्तर काळात कधीतरी उपनिषदे निर्माण झाली. लिखित भाषा नसतानाही मौखिक पद्धतीने ते सारे वाङ्मय टिकवण्यात आले. समर्थ रामदासांनी त्या साऱ्याचे सार दासबोध, मनाचे श्लोक, करुणाष्टके, आत्माराम यासारख्या त्यांच्या लिखाणातून सामान्य माणसापर्यंत पोचवण्याचे अत्यंत महत्त्वाचे काम केले. मनाला वळण लावता आले तर काहीही साध्य करता येईल याचे आकलन समर्थांना झाले होते. आनंदाचा अनुभव घेण्यासाठी मन कसे तयार करायचे याच्या गाईडलाईन्स मनाच्या श्लोकात वाचायला मिळतात. माणूस ही विश्वाशीच एक छोटी प्रतिकृती आहे. विश्व समजून घ्यायचं असेल तर ओढाळ असणाऱ्या, सतत बहिर्जगताकडे धावणाऱ्या मनाला आवरायला हवे. मन समजून घ्यायला हवे. मन हे मनानेच समजून घ्यावे लागेल. विश्वमन हे ज्ञानमय व सर्वज्ञ असले पाहिजे, तर मानवी मन हे अज्ञानी, अल्पज्ञ असते. मानवी मन हे देहाला चिकटून राहत असते, त्यामुळे त्याच्या आकलनाला मर्यादा येतात. देहबुद्धीच्या पलीकडे जाऊन वैश्विक मन समजून घेण्याचा प्रयत्न करायला हवा. मन विश्वमनात विलीन करणे जमायला हवे. त्यासाठी देहबुद्धी सोडण्याची बुद्धी व्हायला हवी. मानवी मेंदूत, अंतर्मनात ती शक्ती निश्चित आहे, पण बहुसंख्य माणसांना स्वतःच्या शक्तीची माहितीच नसते. ती अजमावण्याचा पुरेसा प्रयत्न केला जात नाही. अंतर्मनाची क्षमता किती आहे याबाबत माणसे अज्ञानात असतात. मनाला उन्मन करण्याचा मार्ग प्रत्येकाच्या आतून सुरू होतो. त्यासाठी स्वतःच्या आत पाहण्याची सवय लावून घ्यायला हवी. देहात अडकून राहिल्याने माणसे छोट्या परिघात वावरत असतात. विश्व केवढे असते तर प्रत्येकाच्या डोक्या एवढे, असे केशवसुतांनी पूर्वी लिहून ठेवले आहे. देहबुद्धीच्या पिंजऱ्यात वावरणाऱ्या माणसांचे विश्व त्यांच्या स्वतःपुरते, कुटुंबापुरते मर्यादित असते. मी, माझे, माझ्यासाठीच्या परिघात फिरत राहिल्याने माणसे स्वतःला दुःखी करीत राहतात. देहबुद्धीच्या मर्यादा ओलांडणे जमायला हवे. निदान तसा प्रयत्न करायला हवा. जगी सर्व सुखी असे कोणीही नाही, पण माणसाची सारी धडपड मात्र सुखासाठीच चालू असते. सुखी व्हायचे असेल तर पापसंकल्प सोडा. दुसऱ्याकडे जे आहे ते मला कसाही मिळेल याचा विचार करणे थांबवा. काम, क्रोध, मद, मत्सर, दंभ यापासून दूर राहण्याचा प्रयत्न करा. देहाची आसक्ती सोडा. अतिस्वार्थ हे पापाचे मूळ आहे. विकारांच्या अति आहारी जाण्यातून मनात अशांती निर्माण होत असते. ज्याला आज सायकोसोमॅटिक आजार असे म्हणतात, हे सारे या विकारांच्या गर्तेत खोलवर अडकल्यानेच होत असतात. यातून बाहेर पडणे सोपे नसते. या चक्रावळीतून बाहेर पडण्याची इच्छा मनात निर्माण व्हायला हवी. त्यासाठी नेमके काय करण्याने मी स्वतःला सुखी करीन याचा शोध घ्यायचा प्रयत्न करायला हवा. मनोनिग्रह करणे जमायला हवे. श्री रामचंद्र हे समर्थांचे आराध्य दैवत होते. रामाची उपासना करण्याने आपल्याला हवी असणारी मुक्ती मिळेल यावर त्यांची श्रद्धा होती. जे काही मागायचे असेल ते सारे श्रीरामाने द्यावे अशी मागणी त्यांनी केली आहे. मानवी स्वभावाविषयीचे त्यांचे आकलन समाजापर्यंत, सामान्य माणसापर्यंत पोचायला हवे. सारा समाज सुखी व्हायला हवा. समर्थांनी मनाच्या श्लोकातून त्याचा मार्ग दाखविला आहे. समर्थांच्या वाङ्मयाचा गाभा सामान्य माणसापर्यंत, विशेषतः शिकणाऱ्या तरुण मुलांपर्यंत पोचायला हवा. यासाठी एखादा चाकोरी बाहेरचा मार्ग आपल्याला सुचत असेल तर तो कळवावा ही विनंती आहे. धन्यवाद. कोमळ वाचा दे रे राम,
परिमळ करणी दे रे राम, प्रसंग ओळखी दे रे राम, धूर्त कळा मज दे रे राम, हितकारक ते दे रे राम, जन सुखकारक दे रे राम, अंतर पारखी दे रे राम, बहुजन मैत्री दे रे राम, विद्या वैभव दे रे राम, उदासीनता दे रे राम, मागो नेणे दे रे राम, मज न कळे ते दे रे राम, तुझी आवडी दे रे राम, दास म्हणे मज दे रे राम, तुझी आवडी दे रे राम, दास म्हणे